मी आहे ना आले होते साड्यांच्या दुकानात, म्हणजे माझ्या मैत्रिणीचीच दुकान आहे, घरगुती साड्या विकते ती. पण एवढे छान असतात ना तिच्याकडे साड्या. मावशीच्या वास्तुशांतीला मला गावाला जायचं होतं 1 दिवसासाठी, तर तिच्यासाठीच मला साडी घ्यायची होती. साडी वगैरे घेतली आणि मला गळ्यातलं पण घ्यायचं होतं. ते घेतलं आणि लगेच घरी आले. आता घरी आल्यावर चहा बिस्किट तर झालंच पाहिजे पहिलं. मग आज आहे ना बिस्किट नव्हतं, तर खारी घेतली होती खायला. खारी वगैरे खाऊन घेतली आणि म्हटलं चला आता काय आज स्वयंपाकाला जास्त काही करायचं नाही. मग आपली बॅग भरून घेवा. हे बघा ही साडी घेतली बरं का मी. मला एवढा छान कलर आवडला ना आणि मावशीला पण आहे ना कॉटनच्या साड्या जास्त आवडतात. त्याच्यामुळं मी गडवालमध्ये घेतली होती. माझ्या चॉईसचाच कलर घेतला होता. 1 दिवसासाठी जायचं होतं, त्यामुळे काही नाही 1-2 साड्या वगैरे घेतल्या आणि बॅग भरून झाली माझी आणि लगेच मसाले भात पण करून घेतला. केस धुवायचे होते, केस वगैरे धुवून घेतले आणि लगेच भात पण खाऊन घेतला मी, कारण हे लोकं काही घरी येणार नव्हते. मला दुकानावर बोलवलं होतं, तिथूनच आम्ही निघणार होतो. 11:30 पावणे 12 वाजता आम्ही निघालो. दुकान वगैरे बंद करून आणि प्रसाद आणि माझ्या पुतण्या सोन्या आहे त्याच्या आम्ही म्हणजे ना 2 गाड्या घेतल्या होत्या. CNG वगैरे भरून घेतला आणि आम्ही निघालो रस्त्याला. छान असं त्यांची गाडी मागे होती. त्याचाच व्हिडिओ मी काढत होते आणि पुढे ना आम्ही होतो. तर घाटात वगैरे ना असं म्हणजे रस्त्याला जे हे पट्ट्या मारलेल्या आहेत ना, मला एवढं छान वाटत होतं ना, असं दिवे लावल्यासारखं एकदम भारी. आणि हे दोघं माकड बघा, त्यांना रोल दिलेला आहे यांनी खायला आणि आम्हाला सगळ्यांना पण भूक लागली होती थोडी-थोडी. 4 वाजले होते आम्हाला घाटापर्यंत जाईपर्यंत. रस्ता खराब असल्यामुळे आहे ना जरा थोडं हळू-हळूच गेलेलो आम्ही. सर्वांनी आहे ना मस्त अशी मॅगी घेतली होती खायला. मॅगी वगैरे खाल्ली. थंडी पण खूप लागत होती. पण गरम-गरम मॅगी खाल्ल्यावर खूप छान वाटलं. तर आम्ही चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर